नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत। कालच्या भागाची सुरुवात होते। सायली अर्जुनला म्हणते, आजचा दिवस फक्त अर्जुन आणि तन्वीचा। अर्जुन आश्चर्याने विचारतो, तुला कसं कळलं की मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे? मी तर तुला काहीच सांगितलं नव्हतं। त्यावर सायली हसत म्हणते, तुमच्या डोळ्यांत बघून मला सगळं समजतं। तसंही मला तुमच्यासाठी खास वेळ काढायचाच होता। तुम्ही मला साथ दिली नसती तर मी तन्वी असल्याचं सत्य मला कधीच कळलं नसतं। अर्जुन तिचं कौतुक करत म्हणतो, तू खरंच ग्रेट आहेस बायको। मला माझ्या मैत्रिणीसोबत अगदी फ्रेंडशिप डे सारखं सेलिब्रेशन करायचं आहे। हे ऐकून प्रतापराव म्हणतात, ठीक आहे रे, आमचा नंबर नंतर लागला तरी चालेल। त्यानंतर अर्जुन गुडघ्यावर बसून सायलीला विचारतो, तन्वी, माझ्यासोबत डेटवर येशील का? घरातले सगळे मिळून सायलीला होकार द्यायला सांगतात। सायली लाजत अर्जुनच्या हातात हात देते आणि हो म्हणते। अर्जुन म्हणतो, चल पटकन तयार हो, आपण निघूया। तेवढ्यात कल्पना काळजीच्या सुरात म्हणते, अर्जुन, फार लांब जाऊ नका, उगाच मला काळजी वाटत राहील। प्रतापराव सांगतात, गाडी हळू चालवा, पावसाचे दिवस आहेत। प्रतिमा म्हणते, शक्यतो बाहेरचं काही खाऊ नका। अस्मिता सांगते, पावसाचं पाणी लागू देऊ नकोस। तेवढ्यात अश्विन मिश्किलपणे म्हणतो, डेट ठीक आहे, पण सायली वहिनी प्रेग्नंट आहेत हे विसरू नका। अर्जुन हसत म्हणतो, झालं का सगळ्यांचं इन्स्ट्रक्शन्स देऊन? आम्ही जाऊ का आता की आमची डेट इथेच करू? इतक्यात अर्जुनने मागवलेलं पार्सल येतं। अस्मिता विचारते, हे काय? अर्जुन म्हणतो, हे माझ्या बायकोसाठी नाही, खास तन्वीसाठी आहे। सायली आश्चर्याने विचारते, हे काय आहे? अर्जुन म्हणतो, मी तन्वीसोबत डेटवर चाललोय। तुला सायलीसारखं नाही तर तन्वीसारखं तयार व्हायचं आहे। आणि तो तिला घेऊन वर खोलीत जातो। दुसरीकडे जेलमध्ये प्रियाला भेटायला एक महिला आलेली असते। तिला पाहून प्रिया खूप आनंदी होते। ही महिला कॉन्स्टेबलकडे बघून घाबरते, पण प्रिया सांगते की ती आपलीच आहे, काळजी करू नका। ती महिला चेहऱ्यावरचा स्कार्फ काढते आणि प्रियाला विचारते, मला का बोलावलं? प्रिया म्हणते, माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे। कॉन्स्टेबलकडून खात्री करून घेतल्यानंतर प्रिया त्या महिलेला एक मोठा प्लॅन समजावून सांगते आणि बजावते की या प्लॅनमध्ये कोणताही गोंधळ होता कामा नये। दरम्यान अर्जुन गाडीत तन्वीची वाट पाहत बसलेला असतो। सायली तन्वीसारखी तयार होऊन पावसाचा आनंद घेत गाडीकडे येते। तिला पाहताच अर्जुन तिच्याकडे एकटक पाहतच राहतो। ती गाडीत येऊन बसते तरीही अर्जुन तिच्याकडेच पाहत असतो। सायली त्याला हलकासा चिमटा काढते। अर्जुन म्हणतो, असं कोण शुद्धीवर आणतं? सायली हसत विचारते, असं हरवून जायचं कशाला? अर्जुन लगेच उत्तर देतो, इतकं सुंदर दिसायचं कशाला? हे ऐकून सायली लाजते। अर्जुन म्हणतो, ही नक्की माझी सायली आहे। सायली अशीच लाजते, तन्वी कधीच लाजत नव्हती। आणि मग तो सायली, तन्वी, सायली, तन्वी असं म्हणत तिची मजा घेतो। त्यानंतर दोघेही डेटसाठी निघून जातात। घरी मात्र वेगळीच चर्चा सुरू असते। कल्पना म्हणते, आता आपल्याकडे एकच बाळ आहे, पण दुसरं बाळ आलं की कोणाला श्वास घ्यायलाही वेळ मिळणार नाही। प्रतापराव सांगतात की रविराजच्या दर्शनाचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे। हे ऐकून सगळ्यांना आनंद होतो। त्यानंतर कल्पना म्हणते की सुमन तिच्या दादाकडे जाणार आहे। मग प्रतिमा घरी एकटी राहील, तिला काही दिवस आपल्या घरी बोलावून घेऊया। सगळे या निर्णयाला होकार देतात। तेवढ्यात कल्पना सायलीला फोन करण्याचं ठरवते। अस्मिता तिला थांबवत म्हणते, मम्मा, त्यांना डेट एन्जॉय करू दे ना। अश्विन मात्र शांत बसलेला असतो। प्रतापराव त्याला विचारतात, कसल्या विचारात आहेस? अश्विन म्हणतो, काही नाही, पण कल्पना ओळखते की तो अजूनही प्रिया आणि तिच्या बाळाचाच विचार करत आहे। इकडे अर्जुन आणि सायली एका छोट्याशा टी स्टॉलवर थांबतात। अर्जुन एक कॉफी आणि एक आल्याचा चहा ऑर्डर करतो। सायली म्हणते, मला वाटलं होतं तुम्ही मला एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाल, पण खरं सांगू, इथेच खूप छान वाटतंय। अर्जुन म्हणतो, आज मी तन्वीसोबत डेटवर आलोय। तन्वीला 5 स्टार हॉटेलपेक्षा साध्या गोष्टी जास्त आवडायच्या। ती 5 स्टार हॉटेलमध्येही वडापावच ऑर्डर करायची। सायली हसत म्हणते, हो, आठवतंय, सगळे माझ्याकडे बघत राहायचे। तेवढ्यात वडापाव तळला जात असतो। सायली लगेच म्हणते, आपण वडापाव खाऊया का? अर्जुन तिला लगेच नाही म्हणतो, पण सायली हट्ट धरते, दादा, 2 वडापाव आणि भरपूर मिरच्या द्या। अर्जुन म्हणतो, नाही, तू प्रेग्नंट आहेस हे विसरलीस का? सायली गोडपणे म्हणते, मला डोहाळे लागलेत असं समजा, फक्त एकच खाऊ द्या ना। ती अर्जुनला भावनिक ब्लॅकमेल करत म्हणते, तुम्ही तुमच्या बाळाला आणि प्रेग्नंट बायकोला असं नाही म्हणू शकत। आजूबाजूचे सगळे लोक त्यांच्याकडे पाहू लागतात। अर्जुन हसत म्हणतो, माझी बायको माझी मैत्रीण झाल्यापासून खूप आगाऊ झाली आहे। शेवटी तो हार मानतो आणि म्हणतो, ठीक आहे, पण फक्त एकच। दोघे चहा, कॉफी आणि वडापावचा आनंद घेत असतात। सायली भरपूर मिरच्या खाते, ते पाहून अर्जुनची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडते। दुसरीकडे
घरी अश्विन आणि घटस्फोटाच्या विषयावर पुन्हा चर्चा सुरू असते. अस्मिता त्याला प्रियाला घटस्फोट देण्याचा सल्ला देते. प्रतापराव आणि कल्पनाही त्याच मताचे असतात. अश्विन म्हणतो, मला माहिती आहे की कायद्याने वेगळं व्हायला हवं, पण घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली की ती पुन्हा पुन्हा माझ्यासमोर येईल आणि आता मला तिला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पाहायचं नाही. त्यावर प्रतापराव समजावतात, तू अजूनही त्या दुःखातून बाहेर पडलेला नाहीस, त्यामुळे तू प्रॅक्टिकल विचार करू शकत नाहीस. कल्पना म्हणते, जर प्रियाशी कायमचा संबंध संपवायचा असेल तर घटस्फोट हाच एकमेव मार्ग आहे. अस्मिताही त्याला सांगते, या विषयावर आता गंभीरपणे विचार कर. अश्विन म्हणतो, आत्ता हा विषय इथेच थांबूया, नंतर बोलू. दरम्यान सायलीचा हट्ट अजूनही संपत नाही. ती म्हणते, फक्त 2 वडापाव खाऊन माझं पोट भरलं नाही, अजून एक द्या. अर्जुन ठामपणे नकार देतो. तेवढ्यात कल्पनाचा फोन येतो. ती अर्जुनला सांगते, सायलीला बाहेरचं काही खायला देऊ नको, तळलेलं तर अजिबात नको. अर्जुन खोटं बोलत म्हणतो, हो, आम्ही व्यवस्थित जेवणच करतोय. पण तेवढ्यात सायली मिरच्या मागते आणि कल्पनाला संशय येतो. सायली लगेच अर्जुनला इशारा करते, घरच्या मिरच्या संपल्या म्हणून घ्यायला आलोय असं सांगा. अर्जुन कसाबसा विषय सांभाळतो आणि फोन ठेवतो. यानंतर तो सायलीला म्हणतो, आता मिरच्या खाणं बंद. सायली म्हणते, अर्धा वडा आणि 1 मिरची राहिली आहे, तेवढी तरी खाऊ दे. अर्जुन तिला थांबवतो. मग सायली म्हणते, मग तुम्हीच खा. अर्जुन मिरची खातो आणि लगेच तिखटाने हैराण होतो. सायली मात्र त्याच्याकडे पाहून मनसोक्त हसते. आणि या मजेशीर, गोड आणि हलक्या फुलक्या वळणावर आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? अर्जुन आणि सायलीची ही डेट तुम्हाला आवडली का? आणि प्रियाचा नवीन प्लॅन काय असू शकतो? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.